नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत निहाल खडसे. हे आपल्या क्लासचे जे आहे 2017-18 चे विद्यार्थी आणि यांचं जे आहे 2019 मध्ये ऍज अ ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर पंजाब नॅशनल बँकेमध्ये जे आहेत सिलेक्शन झालेलं आहे. सर्वात पहिले तर पुन्हा एक वेळा त्यांचे कॉंग्रॅच्युलेट करतो मी त्यांना. धन्यवाद. जी पोस्ट त्यांनी मिळवलेली आहे. आता त्यांना 7 ते 8 वर्ष समजा हा जॉब करून होत आहे. तर आता मी जर म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला सांगेल तर निहालचं वयाच्या 21व्या वर्षी म्हणजे आपल्या क्लासचा फर्स्ट यंगेस्ट ऑफिसर म्हणजे निहाल आहे है ना. तर त्याची जी जर्नी आहे किंवा जो प्रवास आहे तो आपण जाणून घेऊया. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझं सांगणं राहील की जे विद्यार्थी सध्या ग्रॅज्युएशनला आहेत किंवा ज्यांची नुकतंच 12वी झालेली आहे, तो निहाल कडून आज आपल्याला समजून घ्यायला मिळेल की जर कमी वयात आपल्याला नोकरी लागली तो किती चांगलं होते आणि समोरची लाईफ जी आहे ती किती सोयीस्कर होऊन जाते. ठीक आहे. तर आज आपण निहालसाठी फर्स्ट क्वेश्चन आहे की जसं तुम्ही आता म्हणजे एकदम 21 वर्षाच्या वयात लागले, तो काही विद्यार्थ्यांना एक भीती पण राहते की बाबा कमी वयात लागलो, मला कुठं पाठवून दिलं तर माझं कसं होईल, एवढा लवकर लागून काय करू, असे काही जणांचे प्रश्न राहतात. तर तुमचा काय एक्सपिरियन्स राहिला जो तुम्ही एवढा कमी वयात जॉईनिंग केल्यानंतर काही म्हणजे वाईट अनुभव आला का तुम्हाला काही असं? नाही, माझं तर मोटिव्ह म्हणजे लहानपणापासून तर आतापर्यंत म्हणजे वयाच्या 21व्या वर्षापर्यंतच लागण्याचा होता. तर माझा मोटिव्ह क्लिअर असल्यामुळे मला असं काही जाणीव भासली नाही की मी अर्ली एज मध्ये लागलो. मला अर्ली एज मध्येच लागायचं होतं. अर्ली एज मध्ये लागल्यानंतर माझी जी रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी होती इन फ्युचरसाठी तर ती माझी म्हणजे परफेक्ट झाली. वयाच्या 21 वर्षात लागल्यानंतर मला लेंथ ऑफ सर्व्हिस कशी म्हणजे सांभाळता येईल, कशा कशी मी म्हणजे अनमॅच्युअर्ड जेव्हा होतो, म्हणजे वयाच्या 21 वर्षी माणूस अनमॅच्युअर्ड असतो राहतो बरोबर. तर अनमॅच्युअर्ड मध्ये तिथं म्हणजे आपण ऍज अन ऍग्रिकल्चर ऑफिसर सिलेक्ट झालो. ऍज अन ऍग्रिकल्चर ऑफिसर मध्ये ती रिस्पॉन्सिबिलिटी भेटल्यानंतर मी तिथे ग्रूम झालो. ग्रूम झाल्यानंतर मला 3 वर्षाचा जो क्रायटेरिया होता त्या 3 वर्षाच्या क्रायटेरियामध्ये मला बँकिंग सेक्टर कसं असते ते मला समजलं. त्याच्यानंतर मग माझ्या काही ज्या फ्युचर प्लॅनिंग्स होत्या ती मी प्लॅनिंग केल्या आणि त्या प्लॅनिंग मध्ये भरपूर काही समावेश करून घेतला. तर आता माझा ऍटलिस्ट जसं तुमचं सिलेक्शन झालं हो, त्यानंतर तुमचं ट्रेनिंग झालं असेल है ना. ट्रेनिंग किती दिवसाचं असतं समजा एकदा? ट्रेनिंग तर ते बँक टू बँक व्हॅरी करते. अच्छा, तुमचं किती माझं दिवसाचं? फर्स्ट ट्रेनिंग जे होते 21 डेजचं होतं. आफ्टर कुठे झालं होतं ते ट्रेनिंग? आफ्टर जॉईनिंग ट्रेनिंग कुठे झालेलं होतं? लखनौला झालं. लखनौला ट्रेनिंग झालं आणि मग जॉईनिंग समजा तुम्हाला जॉईनिंग लखनौला झाली. म्हणजे लखनौला युपी मध्ये समजा हा फर्स्ट तुमचं जॉब मिळालं तुम्हाला? हा लखनौला जॉईनिंग झाल्यानंतर 21 डेजचं तिथं इंडक्शन ट्रेनिंग भेटलं. हा. त्याच्यानंतर मला जॉईनिंग ऍज अन ऍग्रिकल्चर ऑफिसर मुझफ्फरनगर डिस्ट्रिक्ट मध्ये. मुझफ्फरनगर मध्ये. हा, आणि किती वर्ष तिथं समजा मी असं 3 वर्ष होतो. 3 वर्ष तरी म्हणजे असं काही क्रायटेरिया आहे का बँकेमध्ये की ट्रान्सफर किती वर्षानं होईल किंवा काय? प्रत्येक बँकचा क्रायटेरिया वेगवेगळा असतो, पण एक आयबीआयच्या गाईडलाईन नुसार एक ऑफिसर एक क्लरिकल 3 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर आपण ट्रान्सफर रिक्वेस्ट लावू शकतो किंवा Transfer 3 वर्षानंतर प्रमोशन घेऊन दुसऱ्या स्टेट मध्ये आपण State मध्ये. अप्लाय करू शकतो. ओके. म्हणजे 3 वर्षानंतरच प्रमोशन आणि प्रमोशन समजा आणि transfer. 2 वर्षानंतर ट्रान्सफर. मग याचा म्हणजे जे कमी वयात तुम्ही लागले याचा काय फायदा झाला तुम्हाला जसं आता तुम्ही लागले तिथे? अर्ली एज मध्ये लागल्यामुळे मला माझे जे काही फ्युचर प्लॅनिंग होती ती अर्ली सेटअप करता आली. जसं की आपलं जे राहते मोटिव्ह सर्वात मेन कोणाकोणाचं असते की आपली फॅमिली बरोबर स्टेबल करायची. बरोबर. त्याच्यानंतर काही काही लोकांचे असते की काही काही वस्तू त्यांना निर्माण करायचं असतात. मला जसं माझं हाऊस बिल्ड करायचं होतं, कार घ्यायची होती, अशा काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या अर्ली एज मध्ये असल्यामुळे आपल्याला सगळ्या चांगल्या प्लॅनिंग करता आल्या बरोबर. आणि बिफोर मॅनेज करता येतात. कळतं. अजून मी अनमॅरिडच आहे तर त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचा भरपूर फायदा झाला फायदा की मला आफ्टर मॅरिड मला त्या प्लॅनिंग मध्ये जास्त एक्सपेन्सेस वाढले असते. तर माझे अर्ली एज मध्ये लागल्यामुळे माझे एक्सपेन्सेस आता सध्या स्लो डाऊन झाले. बरोबर. आणि 3 वर्षानंतर मग तुमची ट्रान्सफर झाली? माझी ट्रान्सफर झाली. मग कुठे झाली नंतर? माझी आता भोपालला झाली होती. भोपालला हा, झाली? 3 वर्ष मला आता भोपालमध्ये पण झाले. ओके. तर आता भोपालमधून पण माझी 3 वर्षानंतर भोपालहून पण ट्रान्सफर झाली. हा. आता सध्या तुम्ही आता I think बैतूल डिस्ट्रिक्टला मी बैतूल ऍज अन districtला. ऍग्रिकल्चर डिप्टी म्हणजे मॅनेजर. अमरावतीहून ओनली आय थिंक तुम्ही सांगितलं 130 335 किलोमीटर, 30-35 किलोमीटरवर. म्हणजे आता लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण कमी वयात जसं निहालचं सिलेक्शन झालं ऍट द एज ऑफ 21 त्याला मुझफ्फरनगर जावं लागलं. 3 वर्ष त्यांनी युपी मध्ये काढले, त्यानंतर एमपी मध्ये आला आणि नंतर मग आता बैतूल मध्ये समजा एमपी डिस्ट्रिक्ट आलेला आहे. म्हणजे घराच्या एकदम जवळ. आणि आय थिंक नाव युअर एज इज 28-29 समथिंग. 27. 27. हा. बघा 27च्या एज मध्ये
म्हणजे कमी वयात लागल्यामुळे निहालचं घर पण झालं, गाडी पण झाली आणि आता लवकरच दुसऱ्या पडाव पण लाईफचा एक सुरू होईल. पण आता इथे जे आहे तुम्हाला भरपूर म्हणजे समजा सेटलही होता आलं आणि तुमची पर्सनल एन्जॉयमेंट पण करता आली है ना. म्हणजे आता याच्यात जर आपण बघितलं एखादा विद्यार्थी जर वयाच्या 26 किंवा 28 वर्षाला लागेल तर त्याच्याकडे सर्वात जिम्मेदाऱ्या एक सोबत येऊन पडतील. म्हणजे घरही बिल्ड करणं आहे, गाडी करणं आहे, त्याच्यानंतर लग्नही करणं आहे, सगळ्या सर्व रिस्पॉन्सिबिलिटी एक सोबत येऊन पडतील. तर आता हे जे तुम्ही समजा कमी वयात लागले है ना, तर तुम्ही अभ्यासाची सुरुवात कधी केली होती? मी अभ्यासाची सुरुवात 2017 पासून केली. 2017 मध्ये मी फर्स्ट ऑफ ऑल प्रायोरिटी मी कोचिंगला दिली होती, कारण की जो आपला सिलेबस असतो IBPS AF होता, तर त्याच्यामध्ये आपले जे असते प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू 3 टप्पे असतात. तर प्रिलिम्स साठी तर मी तुमची अकॅडमी जॉईन केली फर्स्ट ऑफ ऑल. बरोबर. मला इथं पूर्ण प्रॉपर पद्धतीने गायडन्स भेटला. माझी प्रिलिम्स क्रॅक झाली, मेन्स पण मला इथं प्रोव्हाइड करून दिलं तुम्ही. तर त्याच्यामध्ये माझी मेन्स पण क्रॅक झाली आणि आफ्टर इंटरव्ह्यू तुम्ही माझी पूर्ण प्रॉपर पद्धतीने तयारी करून मला सिलेक्शन दिलं. माझ्यासाठी अजून किती भाग्याची गोष्ट असते. म्हणजे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू सर्व तेव्हापासून आपल्या क्लासमध्ये, म्हणजे आपला एकुलता एक क्लास आहे असा विदर्भातला जिथे ऍग्रिकल्चर सुद्धा आपण अवेलेबल करून दिलं आणि इंटरव्ह्यू तर होतच आहे समजा. ठीक. तो म्हणजे तुमचं सिलेक्शन 2019 ला झालं, सुरुवात तुम्ही 2017 ला केली है ना. म्हणजे आता विद्यार्थ्यांचा प्रश्न राहतो, काही विद्यार्थी असे आहेत जे इन बिटवीन ग्रॅज्युएशन्स आहेत है ना, म्हणजे सेकंड इयर, थर्ड इयर किंवा फर्स्ट इयर. त्यांना विचार पडतो मी आतापासून करू की नाही करू, आफ्टर ग्रॅज्युएशन करू की आताच करून घेऊ. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगू? नाही, आफ्टर ग्रॅज्युएशनचा हा विचार तर मला कन्सेप्ट पटलाच नाही. बिफोर ग्रॅज्युएशन किंवा स्टार्टिंग ऑफ ग्रॅज्युएशन इज द बेस्ट पिरियड ऑफ IBPS AFO प्रिपरेशन, बिकॉज वी आर अर्ली प्रिपेअर्ड, वी आर अर्ली गेट जॉब. वी आर लेट प्रिपेअर्ड, वी आर लेट गेट. म्हणजे जर आपण लवकर स्टार्ट करतो तर लवकर आपल्याला जॉब भेटण्याचे चान्सेस आहेत. आणि ग्रॅज्युएशन मध्ये आपला थोडा माइंड पण शांत राहतो, स्टेबल राहतो. आता ग्रॅज्युएशन नंतर फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी कमी राहतात, भरपूर कमी राहतात, कारण आणि की आपलं social एज्युकेशनवर responsibility पण घरच्यांचा फोकस राहतो. बरोबर. आणि एज्युकेशन सोबत सोबत जर आपण प्रिपेअर्ड राहतो तर आपल्याला फॅमिली सपोर्ट मिळतो. सपोर्ट आणि आपण जर ग्रॅज्युएशन नंतर केलं तर फॅमिलीचं बर्डन Pressure आपल्याला राहतं, राहतं. कधी नोकरीला लागतो. आणि सोशल प्रेशर पुन्हा, social अरे बाबा काय करत काय आहे, करत आहे. कधीपर्यंत करतो है ना. हा. म्हणजे जर ग्रॅज्युएशन मध्ये असताना नक्कीच आपण अभ्यास करू शकतो. डेलीचे आपण 2-3 तास जर या फील्डला देऊ शकतो. आणि सफिशियंट आहे. दुसरं तर माझं म्हणजे असं म्हणणं राहतं की जेव्हा आपण या फील्डशी रिलेटेड राहतो हा. तो आपणही एक चांगल्या मार्गावर राहतो. म्हणजे नाही, फक्त कॉलेजच्या जसं आपण surrounding मध्ये- IBPS AFO सिलेक्ट केलं, मी ऍज अन ऍग्रिकल्चर ऑफिसर होतो. मी IBPS सोबत ग्रॅज्युएशन पण आपण अभ्यास करत होतो. तर तो माझा प्रिपरेशन पण मी जास्त करत होतो ग्रॅज्युएशनसाठी. ग्रॅज्युएशन कारण की माझं जे सब्जेक्ट होते ना ते पण माझ्या ग्रॅज्युएशनशी रिलेटेड होते आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी पण निगडीत मग ते होते. तुम्ही कसं मॅनेज केलं, म्हणजे ग्रॅज्युएशन प्लस समजा बँकिंग? ग्रॅज्युएशन तिथं एक्झामची जे एक्झाम ओरिएंटेड अभ्यास असतो आपला, तशी एक्झाम जर आता सपोज एका आठवड्यावर आहे तर आपला प्रिपरेशन कॉम्पिटेटिव्ह म्हणजे जेव्हा एक्झाम राहते त्याच्या आपण 15 एक दिवस 15 दिवस गॅप देऊन द्यायचा कॉम्पिटेटिव्ह साठी आणि 15 दिवस आपण तिकडेच फोकस करायचा. इझिली एक्झाम्स निघून जातात कॉलेजच्या, ज्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असतात ते इझिली निघून जातात. एवढे हार्ड पेपर्स नसतात. म्हणजे मी तर आता एक सजेस्ट करतो नेहमी विद्यार्थ्यांना किंवा ग्रॅज्युएशन मध्ये अबोव्ह 60% तुम्ही एक विचार करा. क्रायटेरिया विचार करा. आणि जास्त काही बर्डन घ्यायची आवश्यकता नाहीये. तर डेलीचे आपण म्हणजे बघा परीक्षेच्या 15 दिवस आधीपर्यंत जरी समजा बँकिंगचा अभ्यास केला, आणि मी तुम्हाला एक पुन्हा रिपीट करू इच्छितो की आपल्या क्लासची फॅसिलिटी जसं आता तुला तर माहितच आहे की रिपिटेशन फॅसिलिटी आहे. म्हणजे गॅप गेली, मला तो practical कधी आहे. उन्हावा भासला नाही. मी अजून सांगू इच्छितो की मी 2017 मध्ये इथे जॉईन केलं. 17 नंतर मला 18, 19, 20 मी 3 वर्ष कंटिन्यू फ्री ऑफ कॉस्ट इथं एज्युकेशन घेतलं. मला असं वाटते कारण की जर आपलं फर्स्ट पेमेंट येते ना तर ती जी आपल्या क्लासची जी SUBT ची फी आहे ना ती असं आपल्याला म्हणजे नील वाटते, म्हणजे काही नल अँड वाईट वाटते. बरोबर. म्हणजे एक वेळा आपल्या इथं क्लास केला की आपल्या इथं पुन्हा पुन्हा क्लासेस करता येतात, त्याची पुन्हा फी नाही भरावं लागत. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं नाही तर आम्ही फर्स्ट इयर मध्ये क्लास लावले तर आमचे पैसे डुबून जातील, मग आम्हाला काम तर फायनल इयर नंतर आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की कसं आहे, मॅथ्स जो आहे एकदम पोरांना जमत नाही. तो जर आपण 2-2, 3-3 वेळा रिपीट केला तर नक्कीच कोणालाही तो इझी वाटू शकतो. म्हणजे तो BA चा असो की BCom चा असो. आता निहाललाही समजा आपण जर विचारलं की मॅथ्स बद्दल, मॅथ्स मला वीक पॉइंट होता. मॅथ्स मध्ये मी म्हणजे सुरुवातीला जेव्हा क्लासमध्ये बसायचो तर शेवटीच बसायचो. मला मॅथ्स मध्ये इतकं म्हणजे हार्ड चाललं होतं. मी इव्हन सरांना पण म्हटलं होतं की म्हटलं माझ्याकडून मॅथ्स होणार नाही, पण सरांनी मला गायडन्स केलं प्रॉपर पद्धतीने. म्हटलं की तू काम राहा, जसं जसं तुझा जास्त कालावधी होईल तसं तसं तुझ्यामध्ये प्रॅक्टिस येईल. तर ते निश्चित मला तुमच्याकडून मार्गदर्शन भेटलं, त्याच्यामुळे मी स्टेबल राहिलो
आणि माझा मॅथमॅटिक्स पण एकदम निघून गेला, क्वांट पण निघून गेला आणि इंग्लिश पण. माझी बरोबर. प्रिलिम्स एकदम चांगल्या मार्क्सनी पास झाली बिकॉज ऑफ आता एसबीटी. एक आणखी समजा पोरांचं असं कन्फ्युजन आहे, म्हणजे बरंच आता आपल्याला माहित आहे की कोरोना नंतर जग दोन गोष्टीमध्ये डिवाइड झालेलं आहे, एक ऑफलाईन क्लासेस आणि दुसरा ऑनलाईन क्लासेस. तर याबद्दल तुम्ही समजा काय सजेस्ट करू इच्छिता? नाही, ते वर्क म्हणजे स्टुडंट टू स्टुडंट व्हॅरी करतात. व्हॅरी करेल, बरोबर. कारण की जर स्टुडंट जर लायबिलिटी त्याच्या स्टुडंट एज मध्ये जर त्याच्यावर जास्त असेल तर तो ऑनलाईन कडे वळेल. ऑनलाईन कडे त्याला जर जास्त लायबिलिटीज असतील तर किंवा बाहेर गावचा विद्यार्थी असेल, जे काही असेल त्याचे बरोबर. पर्सन टू पर्सन व्हॅरी व्हॅरी करतात. करेल. आणि जर तुम्ही जर नियर बाय असाल, अमरावतीचा नियर बाय असाल, रेडियस जर जास्तीत जास्त 100 किलोमीटर मानून चला, तर 100 किलोमीटर आप म्हणजे इझिली तुम्ही येऊन इझिली असंच करू SBT शकता, join ऑफलाईन करू क्लास करू शकता. त्याबद्दल काही बरं, तेच म्हणणं राहते, जे वर्किंग प्रोफेशन्स आहेत किंवा हाऊसवाईफ आहेत भरपूर किंवा सारे समथिंग हे राहतात. असे स्टुडंट आहेत जे येऊ नाही शकत, त्यांनी सध्या ऑनलाईन क्लास केल्यानंतर ऑफलाईन जरी केलं 6 महिने तरी चालेल, हो, है ना. तो फायदा आपण नक्कीच घेऊ शकतो. पण एक सजेशन नक्कीच राहील की जे ऑफलाईन क्लासेसला येऊ शकतात त्यांनी नक्कीच नाही, ऑफलाईन ही classes- बेस्ट थेरपी आहे टू क्रॅक दी एनी एक्झाम. बरोबर. मी इव्हन फक्त IBPS एअरपोस्ट नाही म्हणत आहे. बरोबर. IBPS हा, एअरपोस्ट पण PO स्टाफ आहे, सिलेक्शन झालं, रेल्वे त्याच्यानंतर रेल्वे झाली, त्याच्यानंतर सरळ सेवा भरती झाली. झाली. कोणती पण एक्झाम असो, जर तुम्ही ऑफलाईन एका क्लासरूम मध्ये जर ती गोष्ट शिकत आहे, तीच घरी जाऊन करत आहे, तर ती एक वेगळा इफेक्ट पडते. पण बरोबर. तुमच्याकडे लायबिलिटी जास्त आहे, तर ती एक तुमच्याकडे किक राहते की माझ्याकडे लायबिलिटी जास्त आहे, मला या सगळ्या कॉम्पिटिशन मधून बाहेर निघायचं आहे. तर तो पण एक बेस्ट थेरपी आहे की तुम्ही ऑनलाईन मध्ये क्लासेस घ्या, घरी बसून अभ्यास करा आणि तिथून पण एक्झाम तुम्ही काढू शकता. बरोबर. एक पुन्हा पोरांना असा म्हणजे काही विद्यार्थ्यांना प्रश्न जातो की आम्ही समजा खेड विभागातून आहोत किंवा आमची फायनान्शियल कंडिशन तेवढी स्ट्रॉंग नाही आहे, तो असा काही तुम्ही प्रॉब्लेम फेस केलेला समजा फायनान्शियल? फायनान्शियल प्रॉब्लेम तर आज प्रत्येकाला आहे. जो आज नोकरीकडे वळत आहे तर त्याची तो लाईफ स्टेबल करण्यासाठी नोकरी करत आहे. बरोबर. आणि त्याच्याकडे त्याच्या परिस्थितीनुसार जे काही साधन संपत्ती त्याच्याकडे असेल त्याचा तो यूज करून आज प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. बरोबर. अँड्रॉइड जर त्याच्याकडे स्वतःकडे जरी नसेल तर त्याच्या मित्राकडे आहे. कोणाला कोणाला. एक मित्रच एक फॅमिली म्हणून आपण ट्रीट करतो. मित्रांना जरी त्याला सपोर्ट केला किंवा त्यांच्या घरच्यांनी जर सपोर्ट केला किंवा XYZ जो जो कोणी त्याला सपोर्ट करेल तर त्याला ऑनलाईनच्या एक्झाम म्हणजे ऑनलाईन बॅचेस जर त्याला जर रेग्युलर केला तो पण सक्सेसफुल होऊ शकतो, नक्कीच. असं माझं म्हणणं आहे. म्हणून म्हणजे- म्हणजे गरीबी अमिरी हा काही प्रश्न नाही करत. जर तुम्हाला जर मार्ग शोधायचा असेल ना तर तो माणूस कसा पण मार्ग काढू शकतो. म्हणजे ज्याला करायचं आहे तो काही करून करतोच, ज्याला नाही करायचं त्याला हजारो बहाने आहेत. नाही हजारो पहा. म्हणजे ज्याला करायचं आज आहे एक अपंग त्याला- पहा, अपंग पण एक कार चालवत आहे आणि एक बरोबर. अपंग भीक पण मागत आहे रस्त्यावर. बरोबर. तर तो दोन्ही difference आहे. डिसाइडिंग होतं. तर तुम्हाला तुमच्या काय डिसिजन आहे, तुम्हाला तुम्हाला काय काय करायचं. कसं डिसिजन करायचं आहे ते तुम्ही स्वतः करू शकता. बरोबर. जिद्द असली पाहिजे तर जिद्द. कोणताही मार्ग कठीण वाटत नाही. निघून जातो, है ना. तो अजून समजा विद्यार्थ्यांचं जे आहे की प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू, तर याला म्हणजे जसं आता एखादा समजा सेकंड इयर किंवा थर्ड इयरला विद्यार्थी आहे, तर त्यांनी याला कसं डिवाइड केलं पाहिजे समजा, म्हणजे तुम्ही कसं गेलं होतं किंवा काय? प्रीला तर जर सेकंड इयरचा अर्ली स्टुडंट असेल तर ग्रॅज्युएशन मध्ये जर शिकत असेल तर प्रिलिम्सला फक्त क्लासेस जॉईन करायचे, प्रॅक्टिस करायची आणि एक आपल्याला प्रिलिम्स मध्ये कॉन्फिडन्स येपर्यंत त्यांनी त्यांचा अभ्यास करायला. बाकी त्याचा पूर्ण फोकस ग्रॅज्युएशनवर आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामवर असला. बरोबर. जर त्यांनी कॉम्पिटेटिव्ह आणि ग्रॅज्युएशन एक्झामवर फोकस ठेवला तर त्याचं प्रिलिम्स जे आहे जेव्हा त्याचा ग्रॅज्युएशन कम्प्लीट होऊन तो त्या स्टेजवर येतो तर बरं. त्याच्यामध्ये त्याला ऍड ऑन करून तो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तो ते एक्झाम क्लिअर करू शकतो. म्हणजे आधी आपण प्रीचा लेवल घेऊन यायची, हा. नंतर आपण मेन्सचा अभ्यास करू शकतो हा. आणि मग इंटरव्ह्यूचा समजा होऊन जातं, काही मोठी गोष्ट नाही आहे तेवढी, है ना. तर नोट्स वगैरे समजा ज्या आहे त्या पोरांना काय सजेस्ट करसाल तुम्ही? नोट्स तर सर भरपूर आहेत. नोट्स तर सांगायचं असलं तर मला तर बेस्ट थेरपी अशी वाटते की आपला ब्रेनचा इतका म्हणजे यूज करा की जिथे आपल्याला शॉर्टकट वेळ मिळत आहे तर तिथं त्या शॉर्टकट वेळकडे तुम्ही चालले जा. सपोज मी एक्झाम्पल देतो सर. मी काय केलं 2017 मध्ये माझा स्ट्रेंथ आणि विकनेस मी पहिले कॅरी आउट केली. बरोबर. स्ट्रेंथ मध्ये माझं ऍग्रिकल्चर बसत होतं. ऍग्रिकल्चर मध्ये जेवढे काही टॉपिक्स असतात ऍग्रोनॉमी पासून तर फॉरेस्ट्री पर्यंत ते माझे स्ट्रॉंग पॉईंट होते, माझी स्ट्रेंथ होती. बरोबर. मग मी त्या स्ट्रेंथवर फोकस न करता मी माझ्या विकनेसवर केलं. तर माझी विकनेस होती प्रिलिम्स मध्ये जे काही सब्जेक्ट असतात मॅथ्स, रिझनिंग, ऍप्टी आणि इंग्लिश. तर मी याच्यावर
म्हणजे डोक्याचा म्हणजे जास्त वापर न करता म्हणजे काय म्हणतात त्याला शॉर्टकट Focus वे समजा म्हणा, इकडे इकडे. हा, शॉर्टकट वे म्हणा किंवा म्हणजे एक बेस्ट वे म्हणा, मी तुमची कोचिंग जॉईन केली एसयूबीटी. बरोबर. हा, मला इथं प्रॉपर गायडन्स भेटलं. माझी म्हणजे जेवढ्या काही टॅक्टिक असतात, ट्रिक्स असतात, रिझनिंग साठी ट्रिक्स लागते, हम्म. मॅथमॅटिक्स साठी ट्रिक्स लागते, इंग्लिश साठी पण ट्रिक्स लागते, तर बरोबर. ते माझा ब्रेन म्हणजे तो टेन्शन करू नाही घेतलं शकत नाही, नव्हता. इथून सर्व होऊन गेला. माझा ब्रेन तो मला व्यवस्थितरित्या करू देत नव्हता. बरोबर. मला तुम्ही त्या गोष्टी करून दिल्या त्याच्याबद्दल मी तुमचा धन्यवाद मानतो. तुमच्यामुळे माझी प्रिलिम्स निघाली. त्याच्यानंतर मेन्स मध्ये तुम्ही मला भरपूर एफर्ट्स दिला, कारण की बरोबर. माझ्याकडे स्ट्रॉंग पॉईंट होता मेन्सचा. मेन्सचा. माझ्याकडे मी जे गोष्ट वाचत आहे ते मला समजत होती, पण अजून त्याच्यामध्ये काय ऍड ऑन करायचं ते तुम्ही अजून इथं प्रोव्हाइड करून दिलं, त्याच्यामुळे माझं सिलेक्शन लवकरात लवकर झालं. बरोबर. त्याच्यानंतर मेन्सच्या नंतर इंटरव्ह्यू माझं सिलेक्शन Interview. प्रॉपर तुम्ही इथं मॉक इंटरव्ह्यू प्रोव्हाइड करून दिले, त्याच्यामुळे मला अजून हेल्प बरोबर. झाली. तर अशा पद्धतीनं मी मॅनेज केलं. सर्वांना एवढंच सांगू इच्छितो, जे ग्रॅज्युएशनला आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यांनी एक वे व्यवस्थित डिसाईड करा. स्ट्रेंथ बघा, विकनेस बघा. जिथं आपली स्ट्रेंथ आहे त्याच्यावर थोडा फोकस व्यवस्थित ठेवून आपल्या विकनेसवर काम करा आणि पुन्हा स्ट्रेंथ वर या. आणि विकनेस स्ट्रेंथ एकत्र करून सिलेक्शन घ्या. तर हे होते निहाल खडसे, एफओ है ना, पीएनबी नॅशनल बँक मध्ये. तो आज आपण यांच्यासोबत जे आहे आजचा प्रवास जाणून घेतला, सर्व माहिती घेतली. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा, आणि तुमचे जर काही अडचणी असतील तर त्या सुद्धा आमच्यासोबत शेअर करा. निहाल आपल्यासोबत आहेत आता जुडलेले, अगदी 130-35 किलोमीटरवर आलेले आहेत सर. म्हणजे सरांनी आताच मला थोड्या वेळा आधी सांगितलं की ऍग्रिकल्चरचे काही लेक्चर्स किंवा काही जर असतील प्रयत्न तर करू. नक्कीच सर आपल्या अकॅडमी सोबत जुडलेलेच राहतील, है ना. आणि तुम्हालाही जर काही क्वेश्चन्स असतील तर नक्कीच तुम्ही आमच्यासोबत शेअर करा. व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, है ना. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.